नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अजितने रघूला घरी बोलवलेलं असतं. तेव्हा रघू विचारायला लागतो की सर मला तुम्ही कशाला बोलवलं आहे, कॅफेला खूप कामं पडलेत. तेव्हा अजित म्हणतो की अरे तिथे माणसं आहेत कामं करायला, तू थांब. आणि तो रघूला म्हणतो की रघू ते मोदकाची आयडिया झाली, पण हे रोज रोज ऑर्डर कुठून आणणार आहे आपण, आपल्याला ना असं काहीतरी करायला पाहिजे की प्रेरणा त्याच्यामध्ये गुंतून राहिली पाहिजे आणि तिचं ओव्हर थिंकिंग थांबेल. तेव्हा रघू म्हणतो की मी एक आयडिया देऊ का. यावर अजित म्हणतो की हां बाबा तूच आयडिया दे, माझं डोकं काम करत नाही आता. तेव्हा रघू म्हणतो की तुम्ही कुठेतरी फिरायला जा ना. यावर अजित म्हणतो की आयडिया चांगली आहे, पण मॅडम खूप तापतील बजेट गडबडलं म्हणून, त्यामुळे ही आयडिया नाही चालणार, काहीतरी दुसरी आयडिया दे. आता रघू असं काही नवीन आयडिया द्यायला लागतो, मात्र अजितला एक ही आयडिया पटत नाही आणि तो म्हणतो की अरे अशा सगळ्या गोष्टींना हुरळून जाणारी मुलगी नाही आहे ती, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की आपल्या बजेटमध्ये सगळं परवडेल आणि ते इथे आपल्याला करता येईल. तेव्हा रघू म्हणतो की सोशल मीडियावर त्यांचा चॅनल ओपन केला तर, म्हणजे तेजा मॅडमने त्यांचा मोदकाचा व्हिडिओ करून टाकायचं म्हणत होता ना तसं. हे ऐकून अजित खूप खुश होतो आणि त्याला रघूची आयडिया खूप पटते आणि तो म्हणतो की बेस्ट आयडिया आहे. त्याच्या तेजा बोलली होती की स्वयंपाकात गुंतून ठेवलं की मन डायवर्ट होईल तिचं, आणि तो रघूचं कौतुक करायला लागतो आणि म्हणतो की रघू तू खूप हुशार आहेस, दिसतो तसा नाही आहेस रे तू, असं म्हणून अजित आता तिथून निघून जातो. इकडे आता रघू अजित तिथून गेल्यावर हसायला लागतो आणि मनातच म्हणतो की बरोबर ओळखलं तुम्ही मला, दिसतो तसा नाहीच आहे मी. म्हणजे आता रघूचं कॅरेक्टर काहीतरी वेगळं दाखवणार आहेत असं वाटतंय, म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर दाखवून किंवा तो अण्णा केदारचा माणूस असू शकतो असं काहीतरी दाखवतील. तर दुसरीकडे सानिका वल्लरीच्या घरी आलेली असते आणि ती इंदुताईंना विचारायला लागते की वल्लरीताई आहेत का, मला त्यांना भेटायचं होतं. तेव्हा इंदुताई सानिकावरती ओरडत म्हणतात की आता कशाला भेटायचं आहे तुला, ए बाई तू तुझा नवरा तर गमावला आहेच, पण आमच्या घरात युद्ध पेटले, नवरा बायकोशी नीट बोलत नाही की बायको नवऱ्याचा मान ठेवत नाही, घरात नुसते तमाशे चालू आहेत तमाशे, आणि तू काय आमच्या स्वप्नांवर मीठ चोळायला आली आहे ग. तेव्हा सानिका म्हणायला लागते की नाही काकू, मला वल्लरी मॅडमने इथे बोलवलं होतं. तेव्हा इंदुताई म्हणतात की तिला काय जाते बोलवायला, ती तर मोठी वकीलच होऊन बसली आहे ना, स्वतःच्या नवऱ्याविरोधात तर केस लढतेच आहे, स्वतःच्या संसाराचीही पर्वा नाही आहे तिला, नवरा जेलमध्ये जाईल याची भीती नाही आहे तिला. पण तुला कळायला नको का गं, तू का इथे आलीस, तेल ओतायला आलीस का आगीत, चल चालती हो इथून. तेव्हा सानिका तिथून जायला लागते. आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि म्हणायला लागते की थांब सानिका, आणि ती इंदुताईंना म्हणते की सासूबाई काय करत आहात तुम्ही, सानिका माझी क्लायंट आहे आणि माझ्या क्लायंटसोबत तुम्ही असं नाही वागू शकत, आणि ती सानिकाला आतमध्ये बोलवायला लागते. तेव्हा इंदुताई रागाने वल्लरीला म्हणतात की वल्लरी खबरदार ह्या पोरीला आत घेशील तर, आणि ती म्हणायला लागते की तुम्ही दोघी मिळून माझ्या मण्याला जेलमध्ये टाकायचं कारस्थान करताय, पण मी हे होऊ देणार नाही, ही मुलगी या घरात येणार नाही. तेव्हा वल्लरीला खूपच राग येतो आणि ती रागातच इंदुताईंना म्हणते की सासूबाई मी तुम्हाला विनंती करते की माझ्या कामाच्या आड येऊ नका. तेव्हा इंदुताई म्हणतात की वल्लरी मी तुझ्या कामाच्या आड येत नाही आहे, तुझं काम ना तुझ्या संसाराच्या आड येते, आणि त्या परत सानिकाला ओरडून जायला सांगतात. आता पुष्पासुद्धा हे सगळं ऐकत असते आणि ती इंदुताईंना आता म्हणायला लागते की सासूबाई अहो काय बोलतंय हे तुम्ही, तुमचं घर थोडी ना आहे हे घर तर वल्लरीचं आहे ना, आपण परक्या आहोत इथे, आपल्याला आश्रय दिला आहे तिने म्हणून आपण इथे राहतोय. तेव्हा वल्लरी पुष्पाला म्हणायला लागते की वहिनी काहीही काय बोलताय तुम्ही. तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणतात की काय चुकीचं बोलते ती, बरोबरच बोलते ना ती, आणि तूच तिला असं काहीतरी म्हणाली असशील म्हणूनच तर ती असं बोलते ना, नाहीतर तू आम्हाला तुझ्या दारातले भिकारी असल्यासारखंच वागवत असतेस. तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई मी त्यांना किंवा तुम्हाला असं काहीही म्हटलेलं नाही आहे, तुम्ही उगाच माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढताय, बाकी काही नाही आहे. तेव्हा इंदुताई रागाने म्हणतात की वा वल्लरी वा, परक्या बाईसमोर तू आमचा चांगला तमाशा मांडलास ग, आम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय तुला चैन पडणार नाही ना, दुसऱ्यांच्या घरात उजेड करण्याच्या नादामध्ये तू स्वतःच्या घरात अंधार करते, हे कळत नाही आहे का तुला. आता हे सगळं बघून सानिका खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की मॅडम हवं तर मी आत्ता जाते इथून, आपण फोनवर बोलूया. तेव्हा वल्लरी सानिकाला थांबवत म्हणते की सानिका थांब, तुला कुठेही जायची गरज नाही आहे, तू आत ये, मला या केस संदर्भात तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी तुला इथे बोलवलं आहे, तू माझ्या खोलीमध्ये चल, आपण तिथे बसून बोलूया.
असं म्हणून ती सानिकाला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा इंदुताईंना खूपच राग येतो आणि त्या म्हणतात की सासूचं काही ऐकायचं नाही, असंच ठरवलं या महामायेनं. तर दुसरीकडे अजितने हर्षितला घरी बोलावून घेतलेलं असतं. आता हर्षित प्रेरणाचा रेसिपीचा चॅनल ओपन करून देतो आणि म्हणतो की हा झाला प्रेरणाताईंचा रेसिपींचा चॅनल, आता त्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या रेसिपी अपलोड करू शकतात. तेव्हा अजित खूप खुश होतो आणि हर्षितला थँक्यू म्हणतो. तेव्हा हर्षित म्हणतो की अरे मला तेजा बोलली होती की सोशल मीडियावर चॅनल सुरू करायचं आहे, पण माझ्या तेव्हा मीटिंग होत्या आणि आज तर तेजाला पण मीटिंग होती, म्हणून मी जरा विचार केला की गडबडीत का होईना पण सुरू करून देऊया. तेव्हा अजित म्हणतो की खरं आहे, तू तुझ्या बहिणीसाठी किती धावपळ करू शकतो ना, हे पटलं मला. तेव्हा हर्षित थोडासा इमोशनल होत म्हणतो की माझं आणि प्रेरणाताईंचं रिलेशन आधीपासून असंच आहे. यानंतर अजित रघुला म्हणतो की रघु आता थेट कॅफेत जा, आपलं चॅनल तयार झाले, आता तिथे जा आणि काय काय युनिक रेसिपीज आहेत त्याची माहिती काढ, म्हणजे इनडायरेक्टली थेट जाऊन विचारू नकोस उगाच. तेव्हा रघु आता तिथून हो म्हणून निघून जातो. यानंतर हर्षित अजितला विचारायला लागतो की अजित मला सांग की हे सोशल मीडियावर चॅनल ओपन करण्यासाठी इतकं डेस्पिरेशन का? तेव्हा अजित म्हणतो की हो, एक कारण आहे, तुला तर माहितीच आहे की या मैत्रिणी एकमेकींना किती क्लोज आहेत ते, आणि वल्लरीच्या घरी जे काही सुरू आहे ना त्याच्यामुळे प्रेरणा प्रचंड लोड घेतला आहे. त्यात वल्लरी जे काही करते ना ते प्रेरणाला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की प्रेरणाताईंना पटत नाही हे ठीक आहे, पण तुला काय वाटतं हे जे सगळं चाललं आहे त्याच्यामध्ये वल्लरीताईंची काही चूक आहे का? तेव्हा अजित म्हणतो की नाही, मला नाही वाटत की तिची काही चूक आहे. हे बघ, वल्लरी कशी मुलगी आहे, आपण तिला ओळखतो, ती तिच्या कर्तव्यापासून कधीच मागे नाही हटणार, मग समोर कोणीही असो, आणि यात काही चूक आहे असं मला नाही वाटत. तेव्हा हर्षित म्हणतो की हेच तर वल्लरीताईंची खासियत आहे ना, की ती आपल्या तत्वांवर चालणारी आहे. हे मनोजला सुद्धा माहिती आहे, तरी पण मनोज चुकला असणार का? यावर अजित म्हणतो की नाही, मनोज चुकला हे सुद्धा मला वाटत नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की वल्लरी आणि मनोज मेड फॉर इच अदर आहेत आणि त्यांचं नातं टिकवण्यासाठी आपण मित्र म्हणून काहीतरी करायला हवं. तेव्हा हर्षित विचारतो की आपण काय करू शकतो? यावर अजित म्हणतो की असं काहीतरी की वल्लरी तिची तत्त्व मोडणार नाही आणि मनोजचं सुद्धा काही नुकसान नाही होणार. तेव्हा हर्षित म्हणतो की अजित, जखम असेल तर डाग तर राहणारच ना, जर ही केस कोर्टात गेली तर मॅटर अजूनही सिरियस होऊ शकतो, त्या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या लाईफवर खूप मोठा परिणाम होणार आहे. तेव्हा अजितसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतो आणि विचारात पडतो. तर दुसरीकडे वल्लरी सानिकाला म्हणते की सानिका, मोसमी केमिकलकडून तुम्हाला प्रेशर करण्यात येत आहे ना केस मागे घेण्यासाठी, मला सांग कुणाचे फोन आले होते का, किंवा कुणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता का? मला ना सगळं प्लीज इन डिटेल सांग, कारण हे सगळं आपल्या केससाठी खूप महत्त्वाचं आहे. यावर सानिका काहीच बोलत नाही आणि ती कसल्या तरी विचारात असते. आता वल्लरी सानिकाकडे बघायला लागते आणि तिला म्हणते की सानिका काय झाले, कसला विचार करतेस? तेव्हा सानिका म्हणते की मॅडम मला खूप वाईट वाटतंय हो, माझ्यामुळे तुमच्या घरात, असं म्हणून ती गप्प होते. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं सानिका, घर म्हटलं की गैरसमज हे होणारच, तू नको लक्ष देऊ, आणि माझ्या सासूबाई आहेत ना त्या बाहेरून जितक्या कडक स्वभावाच्या वाटतात ना त्या मनातून तितक्याच प्रेमळ आहेत अगं, त्यामुळे तू नको काळजी करूस, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, तू नको लक्ष देऊस. यावर सानिका विचारते की पण तुमचे मिस्टर, उद्या या केसमध्ये त्यांचं नाव आलं तर तुम्ही ही केस सोडणार नाही ना? तेव्हा वल्लरी म्हणते की सानिका, माझी तत्त्व माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे माझ्या मिस्टरांना चांगलंच माहिती आहे, काही झालं तरी ही केस मी कधीच सोडणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. तेव्हा सानिका खूप इमोशनल होते आणि वल्लरीसमोर हात जोडत म्हणायला लागते की मॅडम, तुमचे आभार कसे मानू ना हेच कळत नाही आहे मला. यावर वल्लरी सानिकाला म्हणते की सानिका, तुला आता न्याय मिळवून दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही, त्यामुळे आता हे सगळं थांबव आणि आपण केसवर फोकस करूया. आणि ती सानिकाला विचारायला लागते की बरं मला सांग की भरत जेव्हा बेशुद्ध पडला तेव्हा नेमकं पहिल्यांदा कुणी पाहिलं होतं त्याला? तेव्हा सानिका सांगते की तिथेच काम करणाऱ्या एका व्यक्तीने पाहिलं होतं, असं म्हणत ती सगळ्या डिटेल्स वल्लरीला सांगायला लागते. तर यानंतर आता मनोज घरी येतो तेव्हा वल्लरी त्याला विचारायला लागते की आलात का तुम्ही, किती उशीर केलात? तेव्हा वल्लरी मनोजसाठी पाणी आणून देते आणि त्याला ताप आहे का हे बघायला लागते. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे. तेव्हा वल्लरी खूपच वैतागते आणि म्हणते की काय ठीक आहे, हो काय गरज होती तुम्हाला ऑफिसला जायची, सांगितलं होतं ना तुम्हाला की नका जाऊ म्हणून. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की तू नको
काळजी करूस, माझं मी बघीन. तेव्हा वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की काळजी घेईन म्हणजे मी का नाही काळजी करणार तुमची, मी बायको आहे तुमची, काळजी तर वाटणारच मला. तेव्हा मनोज वल्लरीला रागाने म्हणतो की तुला अजूनही माझी काळजी वाटते का? तेव्हा वल्लरी विचारायला लागते की अजूनही काळजी वाटते का, म्हणजे आपल्यामध्ये मतभेद आहेत याचा अर्थ असा होत नाही की मी तुमची काळजी करणार नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? बरं ते जाऊ द्या, मी तुमच्यासाठी मुगाची खिचडी केली आहे, ती खाऊन घ्या. यावर मनोज काहीच बोलत नाही. तेव्हा वल्लरी विचारते की मी तुमच्याशी बोलते, काहीच बोलणार नाही आहात का तुम्ही? असं गप्प बसण्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि आता तिच्या अचानकच लक्षात येतं की तिने गॅसवर भाजी ठेवली आहे आणि ती म्हणते की तुमच्याशी बोलण्याच्या नादात ना माझी भाजी करपली. असं म्हणून वल्लरी घाईघाईत जायला लागते आणि तिचा अचानक तोल जाऊन ती पडणारच. तेव्हाच मनोज तिला सावरतो आणि आता दोघेही एकमेकांकडे खूप वेळपर्यंत बघायला लागतात. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की पाहिलं ना, तुम्हाला मला त्रास झालेला चालत नाही, अजूनही तुम्हाला माझी काळजी वाटते, तुम्ही कितीही नाकारलं ना तरीही. तेव्हा मनोज म्हणतो की नवऱ्याची काळजी कळते पण त्याला होणारा त्रास मात्र कळत नाही. तेव्हाच आता तिथे ज्वाला शेठ येतो आणि म्हणायला लागतो की वा. तेव्हा लगेचच मनोज आणि वल्लरी बाजूला होतात आणि ज्वाला शेठकडे बघायला लागतात. तेव्हा ज्वाला शेठ म्हणतो की काय नजारा आहे, हा नजारा बघून तर मी खूप खुश झालो, दो हंसों का जोडा जबरदस्त वाटतोय. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने ज्वाला शेठकडे बघत असते. आता ज्वाला शेठ वल्लरीला म्हणतो की एवढं चांगलं रिलेशन आहे तर मग का कोर्टामध्ये जाऊन एकमेकांविरोधात नात्याला डाग लावताय? वल्लरी मात्र ज्वाला शेठकडे बघतच असते. तेव्हा ज्वाला शेठ म्हणतो की कदाचित तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये आणि तो स्वतःची ओळख करून देत म्हणतो की मी ज्वाला शेठ, ती जे मोसमी केमिकल आहे ना त्याचा मालिक आहे मी. हे ऐकून वल्लरी खूप आश्चर्याने ज्वाला शेठकडे बघायला लागते. आता वल्लरी मनोजला विचारायला लागते की हे इथे आपल्या घरात काय करतायत? तेव्हा ज्वाला शेठ म्हणतो की अहो आम्ही तुमचे पाहुणे आहोत. आणि तो तिथे सोप्यावरती आरामात बसत म्हणतो की आणि हा जो मनोज आहे ना तो माझ्या भावासारखा आहे, मग का आपण एकमेकांच्या विरोधात लढाई लढतोय? आणि परत वल्लरीला म्हणतो की अरे मी विसरूनच गेलो, तुमच्यासाठी मी मिठाई घेऊन आलोय. असं म्हणतच तो एक बॉक्स वल्लरीला देत म्हणायला लागतो की ही घ्या, टेस्ट करा आणि मला सांगा. म्हणजे स्वस्त नाही आहे अजिबात, खूप महाग आहे ही मिठाई, जरा टेस्ट करून तर बघा, 15 लाखवाली मिठाई आहे. असं म्हणून तो वल्लरीसमोर तो बॉक्स ओपन करतो तर त्यात खूप सारे पैसे असतात. तेव्हा वल्लरी खूप शॉक होऊन ज्वाला शेठकडे बघायला लागते. आता हे बघून मनोजसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो आणि तो ज्वाला शेठला म्हणायला लागतो की ज्वाला शेठ हे काय करताय तुम्ही? वल्लरीला लाच देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. यावर वल्लरी मनोजला थांबवत म्हणते की नका अडवू त्यांना, उलट ते सिद्ध करतायत की त्यांची बाजू किती कमकुवत आहे आणि उलट तेच खरे गुन्हेगार आहेत. आणि ती ज्वाला शेठला रागाने म्हणते की ज्वाला शेठ तुम्ही मला लाच देताय म्हणून आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावून मी तुम्हाला जेलमध्ये टाकू शकते. आणि ती परत हसायला लागते आणि म्हणते की पण मी तसं करणार नाही, कारण तुम्हीच आता म्हणाला ना की तुम्ही आमचे पाहुणे आहात, त्यामुळे हात जोडून शेवटचं सांगते की तुमची ही मिठाई घ्यायची आणि इथून निघायचं, कारण आमच्या घरी ही असली मिठाई कोणीही खात नाही, त्यामुळे तुम्ही आता निघू शकता. तेव्हा ज्वाला शेठ वल्लरीला म्हणतो की आत्तापर्यंत तर आम्ही तुमच्यासोबत खूप शांततेने बोलत होतो, पण तुम्ही आहात की आमच्यासोबत भांडण्यासाठी उतावळे आहात. आणि तो मनोजला म्हणतो की मनोज जरा समजव तुझ्या बायकोला. तेव्हा मनोज लगेचच वल्लरीला थोडंसं बाजूला घेऊन जातो आणि तिला म्हणतो की वल्लू ऐक ना, कोर्ट कचेरी करण्यात, गरिबांचा वेळ वाया घालवण्यात काही उपयोग नाहीये. हे सगळं करून भरत सोनवणे परत येणार आहे का? नाही ना. त्या बदल्यात ज्वाला शेठ दौलत सोनवणेला नुकसान भरपाई देतील ना. तेव्हा वल्लरी खूप शॉक होऊन मनोजकडे बघायला लागते. तर मनोज म्हणतो की काही सेटलमेंट होते का बघूया आपण, म्हणजे तू जरा प्रॅक्टिकल विचार कर ना. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे, करते मी प्रॅक्टिकली विचार, पण त्याआधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर नीट प्रॅक्टिकली विचार करून द्या. आणि ती मनोजला म्हणते की समजा मी रस्त्यावरून जात असेल आणि एखाद्या माणसाने ओव्हर स्पीडिंग केलं आणि मला उडवलं आणि मी मेले, तर तुम्ही किती पैसे घेऊन सेटलमेंट कराल? तेव्हा मनोज रागाने वल्लरीला म्हणतो की वल्लू काय अभद्र बोलतेस तू, असं काही होणार नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की का त्रास होतोय का बरं त्रास होतोय? आणि ती मनोजवरती जोरात ओरडत म्हणते की तुम्हाला जर हे ऐकून इतका त्रास होत असेल तर त्या सानिकाचा विचार करा ना, तिने तिचा नवरा गमावलाय. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की कधी पैशाने नाही तर न्याय मिळाल्याने मनाला शांती मिळते. आणि ती ज्वाला शेठकडे बघत ज्वाला शेठला खमकावून सांगते की आणि हो, मी सानिकाला न्याय मिळवून देणारच. तेव्हा ज्वाला शेठला खूप राग येतो आणि तो म्हणतो की आम्ही इथे
सौदा करायला आलो होतो आणि तुम्ही आहात की उलट आम्हाला उपदेश देत आहात. आणि तो मनोजला म्हणतो की मनोज, जरा समजव तुझ्या बायकोला. मला असं वाटतं की हिच्यासोबत राहून तू हे विसरलायस की मी तुझ्यासाठी काय केलं आहे. असो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तेव्हा वल्लरी ज्वाला शेठला म्हणते की तुम्हीसुद्धा हे विसरू नका की मी तुम्हाला आता काय सांगितलं आहे. आणि ती ज्वाला शेठला तिथून जायला सांगते. तेव्हा ज्वाला शेठला खूपच राग येतो आणि तो रागातच तिथून निघून जातो. आता ज्वाला शेठला असं रागात गेलेलं बघून मनोजला खूप टेन्शन येतं आणि तो सुद्धा ज्वाला शेठच्या पाठी जातो. तर इकडे वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज वल्लरीवरती खूप चिडलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की इथे मी सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतोय, पण तू सगळंच बिघडवलंस. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, मला माहिती आहे की मी त्यांच्याशी असं बोलायला नको होतं, सॉरी. तेव्हा मनोज म्हणतो की आता सॉरी बोलून काय उपयोग आहे, तुला केस लढायची आहे ना, त्या सानिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, तुझी 25वी केस जिंकायची आहे ना तुला. तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते. तेव्हा मनोज म्हणतो की तू एक काम कर ना, तू ती केस लढ आणि नवऱ्याला फासावर चढव. तसंही मला जगण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. आता मनोजचं असं हे बोलणं ऐकून वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघत असते. तेव्हा मनोज म्हणतो की इथे बायकोच माझ्या जीवावर उठले तर दुसरं काय करणार आहे मी. वल्लरी मात्र मनोजकडे खूप आश्चर्याने बघत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.